नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अनेक जण जाहिराती काढतात, प्रत्येक पक्षाच्या जाहिराती येतात. मी आणि पुढे पुढे सगळ्याच पक्षांच्या घेणार आहेत, पण आता सध्या भारतीय जनता पार्टीविषयीच आपण बोलतोय. एक महत्त्वाची जाहिरात त्यांनी देखील आता काढलेली आहे आणि ती जाहिरात अशी आहे की एका ठिकाणी काही इंजिनियर आणि काही लोक हॉस्पिटल उभारतात. मोठ्या एका चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल उभारतात आणि ते हॉस्पिटल उभारताना तो माणूस बोलतोय की महायुतीच्या सरकारमध्ये अनेक चांगली कामं झालीत. ती तुम्हाला जाहिरात मी शेवटला व्हिडिओच्या दाखवतोच. अत्यंत चांगली कामं झालीत आणि तो ॲप्रिशिएट करतोय त्या सगळ्या लोकांना. आणि हे कधीपर्यंत पूर्ण होईल, काय होईल अशी त्यांची चर्चा चालू आहे. आणि तेवढ्यातच हे महाविकास आघाडीचे तिघेजण येतात. आता ते काय तुम्हाला तिघेजण कोणते सांगायची गरज नाही आहे. हे तिघेजण येतात आणि म्हणतात हे चालणार नाही, हे बंद करा हे सगळं. म्हणजे यांना उद्देशून किंवा या सगळ्या गोष्टीला कसं यांनी घेतलं आहे तर उद्धव ठाकरे जसे किंवा ही बाकीचे म्हणले की जेवढ्या ही योजना या लोकांनी काढल्यात, मध्ये लाडकी बहीण असेल, बाकीच्या कुठल्याही योजना या लोकांनी सगळ्या काढलेत, जे काही GR यांनी पास केलेत ते आम्ही सत्तेत आल्यानंतर तात्काळ बंद करून सगळ्या गोष्टी थांबवू. याच्या सगळ्या मला असं वाटतं त्याच्या या भूमिकेवरती या सगळ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या त्या सर्व लोकांनी. आणि नंतर मग ते म्हणतात की तुमचंच सरकार चालणार नाही, कारण महायुती चांगलं काम करते, चांगला विकास होतो आहे महाराष्ट्रामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये गोरगरिबांना याचा फायदा होतो आहे. आणि अशी काहीतरी त्या जाहिरातीमधून दाखवण्याचा उत्तम चांगला संदेश दाखवण्याची मला असं वाटतं त्यांनी एक प्रयत्न केला आहे आणि तीच ही जाहिरात आहे. इंजिनियर साहेब, हे भाजप महायुती बांधत असलेलं हॉस्पिटल कधी पातूर पूर्ण होईल? लवकरच पूर्ण होईल आणि त्यामुळे सगळ्या गावाला फायदा होणार आहे. आता चालणार नाही, आता चालणार नाही. हे आलं चालणार नाही वाले. अरे तुम्ही तर या महाराष्ट्रात काहीच चालू देणार नाही. भाजप महायुतीमुळे झालेली प्रगती तुम्हाला बघवत नाही का? आता तुम्ही चालणार नाही. या लोकांनीच लावली वाट. आता फक्त भाजप महायुतीची साथ.